जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। सोलापूरकरांनो, आनंद, उत्साह आणि धमाल घेऊन आली आहे मनोरंजन नगरी। लहान मुलांसाठी खास ऑफर, अवघ्या 100 रुपयात तब्बल 5 सुपरहिट गेम्स, वॉटर बोट, मिकी माउस, ट्रेन, जम्पिंग जपांग आणि ड्रॅगन राईड, याशिवाय कमी दरात मोठ्या मुलांसाठी थरारक ब्रेक डान्स राईड, दररोज संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू। मग वाट कसली पाहताय? आजच या आणि धमाल मनोरंजनाचा मनसोक्त आनंद घ्या। मनोरंजन नगरी, होम मैदान, पासपोर्ट कार्यालयासमोर, सोलापूर। संपर्क 9096521330। दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस अत्याचाराच्या निषेधार्थ सोलापुरातील वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने तीव्र निषेध व्यक्त केला आहे। या प्रकरणी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन संबंधित घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। याप्रसंगी महासंघाने वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या बंदला जाहीर पाठिंबा दिल्याचंही स्पष्ट केलं। या पार्श्वभूमीवर महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांनी शहरातील सर्व रिक्षाचालकांना बंदमध्ये सहभागी होत रिक्षा सेवा पूर्णपणे बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे। रियाज सय्यद यांनी सांगितले की लोकशाही व्यवस्थेमध्ये शांततापूर्ण आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे। आंदोलनकर्त्यांवर झालेल्या पोलीस कारवाईमुळे लोकशाही मूल्यांबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून अशा घटनांचा निषेध होणे आवश्यक आहे। या प्रसंगी मनोहर खांडेकर यांच्यासह महासंघाचे पदाधिकारी, रिक्षाचालक आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। त्यांनी प्रशासनाकडे निवेदन सादर करून आंदोलनकर्त्यांना न्याय मिळावा आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। जय हिंद। सर्व चालक बांधवांना वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य, मी प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद व माझ्यासोबत शहराध्यक्ष, सोलापूर शहराध्यक्ष मनोहर खांडेकर, आम्ही सर्व चालक बांधवांना आवाहन करत आहे की जसे की आपल्याला माहित असेल, दिल्लीमध्ये जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर जो हल्ला झालेला आहे, पोलिसांनी जे लाठीमार केलेला आहे, त्याचे निषेधात म्हणून वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर साहेबांनी आणि सर्व पक्षीय लोकांनी उद्या म्हणजे 23 जुलै 2026 उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे। आणि याच महाराष्ट्र बंद मध्ये वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य सर्व चालक बांधवांना विनंती करते, आवाहन करते की आपणही या बंद मध्ये सामील होऊन आपले मुलांचे भविष्यासाठी आणि शैक्षणिक सुधारणेसाठी या बंदचं काटेकोर पालन करावे आणि 100% वाहतूक क्षेत्र बंद ठेवून आपलाही सहभाग यामध्ये नोंदवावे असे आग्रहाचे विनंती आणि आवाहन वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे सर्व पदाधिकारी, सर्व चालक बांधव आणि सर्व सभासदांना करण्यात येत आहे। महाराष्ट्रातील सर्व सभासदांनी या आव्हानाचे पालन करावे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महासंघ।